मध्ये मी विनंती करेन बाईंना आपण मंचावरती या। बाईंच्या सोबतीला सुदाम देखील आलेले आहेत, त्यांचे अंगरक्षक देखील आहेत व त्यांचे सगळे विश्वासू साथीदार बाईंच्या सोबतीला। बाईंचं स्वागत आहे। आणि संदीप पाटील हे नेहमीच आम्ही हा चेहरा देखील ओळखीचा आहे निगू गावचे, त्यांचे स्वागत आपण करूया। जाऊया मैदानाकडे, सामना सुरू होते। भाईंना इन ॲक्शन मध्ये बघाल, भाईंच्या टीमची बॅटिंग आहे। जय दुर्गा माता क्रिकेट संघ 40+ हा संघ, काटई हा संघ 40+ चा बॅटिंग करेल। समोर उंबारली टीम आहे, एक चांगली फाईट बघायला मिळेल। मला आठवतं गतवर्षीच याच मैदानावरती मनोज पाटीलची बॅटिंग काय जबरदस्त झाली होती। धावसंख्येचा पाठलाग करत असताना मनोज पाटीलने तुफानी खेळी साकारली होती। संदीप पाटील निगू गावचे समाजसेवक यांचं आगमन झाले, स्वागत आहे। आणि भाई देखील आता इन ॲक्शन मध्ये दिसतील। ओया मैदानाकडे सामना सुरू होतोय। आजच्या दिवसातील सामना क्रमांक पहिल्या फेरीतील 4था आहे। पहिला सामना झाला होता आज सकाळी वाकण आणि एदुटणीमध्ये, तिथे वाकण संघ विजयी झाला होता। त्यानंतर वडवली आणि नारिवलीमध्ये मॅच झाली, नारिवलीने वडवलीला पराभूत केलं। तिसरा सामना आत्ताच झाला, तो अत्यंत रोमहर्षक आपण बघितला। देसाई आणि अडिवलीमध्ये देसाईने चेसिंग केली, 58 धावसंख्या। आणि आता काटई 40+ आणि उंबारली 40+ मध्ये सामना सुरू आहे। ईश्वरी 11 उंबारली, गावदेवी उंबारली 40+ हा संघ इन ॲक्शन मध्ये फिल्डिंग करत असताना चौथा सामना सुरू होते। आमचे सगळेच ऑफिशियल या ठिकाणी तयार आहेत। दोन्ही संघांना लक्ष शुभेच्छा। चांगले खेळा, चांगला खेळ दाखवा, सगळ्यांना एंटरटेन करा। जिंकणं हारणं तर खेळामध्ये होतच असतं। मॅच क्रमांक 4 या ठिकाणी सुरू होते। लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटवरती। युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटचे जे आमचे परिवाराचे सदस्य आहेत त्यांचं स्वागत करतो आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा। युनिव्हर्सल टेनिस क्रिकेट जेव्हा जेव्हा एखादी क्रीडा स्पर्धा कव्हर करेल, एखादा इव्हेंट कव्हर करेल, तेव्हा नक्कीच तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळतील। चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला जरूर प्रेस करा। प्रेषित यांचं स्वागत आहे। तकदीर देखील बघा, तकदीर एक वेगळ्या लुकमध्ये दिसत आहेत। दिवसेंदिवस त्यांचं वय कमी होत चाललं असं वाटतं, एकदम हँडसम। तर थोडीशी डागडुजी सुरू आहे, तिथे काही क्रीज पुसट झाल्यात, माती थोडीशी धूळ उडते, त्यामुळे आमचे सगळे जे ऑफिशियल्स आहेत त्या ठिकाणी खराड्याने झाडूने ते सगळी धूळ बाजूला सारलेली आहे। आणि आता मॅच स्टार्ट होते। यानंतर द्वितीय फेरीला प्रारंभ होईल। यानंतर तुम्ही वाकण आणि त्याचबरोबर नारिवलीला एकमेकांच्या समोर बघाल। पहिले षटक घेऊन तयार, बॉलिंग मार्कवर आपण बघतायत उंबारली संघाकडनं ईश्वरी 11 गावदेवी उंबारली संघ खेळतोय आणि बॉलिंगसाठी तयार आहेत। श्याम भोईर आहेत बॉलिंग मार्कवर। तर अशोक पाटील थोडंसं आपण करेक्शन करा, या ठिकाणी श्याम भोईर आहेत। पहिले षटक घेऊन तयार आणि बाई सलामीला गेलेले आहेत लाल कॅपमध्ये। मगाशी चर्चा सुरू होती राजू काटे यांची की सगळ्यात जास्त एंट्री जो खेळतो संघ त्यालाही एक पुरस्कार ठेवायला हवा, त्यात काटई संघ सगळ्यात पुढे असणार। मगाशी मनोज यांच्याशी आमची चर्चा झाली, जिंकणार होतच राहणार। क्रिकेटचा आनंद लुटा। हलक्या हाताने गॅपमध्ये ढकललेलं आहे, फिल्डर धावतायत, थोडीशी आउटफिट इथे संत आहे, पण बघा भाई सगळ्यात आधी पोहोचलेले आहेत।
अरविंद त्या ठिकाणी आपण बघतायत अरविंद पाटील. दोन ने अकाउंट ओपन होते अरविंदचं आणि काटेचं. ऑन साइडला फिल्डर येत आहेत पण खूप मागे आहेत आणि आत चेंडूला अडवलाय. गुड फिल्डिंग, गुड फिल्डिंग, व्हेरी गुड फिल्डिंग. हो 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 नाही, हो नाही, हो नाही, हो नाही. अखेर या प्रयत्नामध्ये याच गडबडीमध्ये अरविंदची विकेट या ठिकाणी प्राप्त झाली आहे. ती उंबारलीला. ॲक्शन रिप्ले आम्हाला जरूर बघायला मिळेल UTC वरती काय घडलं होतं. द्विधा मनस्थिती होती, थोडंसं ताळमेळ बिघडलं आणि त्यामुळे अरविंद पाटील डगआउटच्या दिशेने येताना. पहिल्या विकेटचं पतन. अरविंद एक चांगला बॅटर होते पण ही विकेट उंबारलीसाठी फार महत्त्वाची ठरलेली आहे. भरपूर वर्षानंतर आपण बघतायत या विभागामध्ये रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण होत आहे आणि इतकं जबरदस्त रस्ते तयार होत आहेत की तुम्ही कुळेगाववरनं निघाले ना तर रस्ते पूर्ण चांगले असले तर मॅक्झिमम 4 ते 5 मिनिटात तुम्ही इथे पोहोचाल. तर न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत सोमनाथ. स्टार्टिंगला अर्जुन बाई 40+ ग्रामीण क्रिकेट संघटनेचे एक डॅशिंग आणि तडफदार अध्यक्ष. गतवर्षी बाईंनी 101 धावा केल्या होत्या. ही माहिती अशोक आम्हाला देत आहेत. यावर्षी त्याहीपेक्षा जास्त धावा करण्याचा प्रयत्न भाईंचा असेल. हो बॅटचा स्विंग बघा, बॅटच्या संपर्कात चेंडू आला नाही. डॉट बॉल. यष्टांच्या मागे यष्टीरक्षक सचिन त्या ठिकाणी आपण बघतायत. सचिन भोईर कॅप्टन कूल म्हणून कित्येक वर्ष रेग्युलरच्या माध्यमातून आपल्या संघाला एक ओळख निर्माण करून दिली टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती. आता 40+चा आनंद घेत आहेत. बॅटची एज सचिन चेंडूच्या खाली. अर्जुनबाईंना यावं लागेल डगआउटमध्ये. दुसऱ्या विकेटचं पतन. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+च्या. न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत मनोज पाटील. अर्जुनबाई बाद होत आहेत. बॅटची एज लागली, भरपूर उंच चेंडू गेला. यष्टांच्या मागे सचिनने एक सोपा झेल स्वीकारला आणि दुसऱ्या विकेटचं पतन मैदानावरती. धावसंख्या धावफलकावरती फक्त आपण एकूण झालेली आहे ती 4. नागुंबरेश्वर मैदान वाकण गावामध्ये आपण आहोत आणि या मैदानाची आउटफील्ड जुनी आपल्याला गवत बघायला मिळते आणि गवत हळूहळू ते कमी होत जाईल. भरपूर स्पर्धा इथे होतात. एकदा स्पर्धा सुरू झाल्या ना की या मैदानावरती क्रिकेटचा एक महोत्सव सुरू होतो. पहिलाच बॉल फेस करत असताना ऑन साईडला लॉफ्ट करायचं होतं पण चेंडू बॅटवर प्रॉपर आला नाही. अलंग ग्राउंड हा चेंडू येतोय शॉर्ट मिड विकेटला. 30 यार्डमध्ये चेंडू अडवलाय. तोपर्यंत 1 धाव. एका धावेने धावसंख्या धावफलकावरती 5 आपण बघतायत. 5 ही धावसंख्या. प्रथम बॅटिंग करत असताना जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+. ओ उडवलाय, उडवलाय, उंच गेलाय. झेल होणार का प्रश्न आणि झालाय झेल. काय जबरदस्त झेल टिपलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितीन पाटील या झेल टिपलाय. फलंदाज बाद होईल सोमनाथ पाटील. तिसऱ्या विकेटचं पतन काटी 40+च्या. न्यू बॅटर तकदीर मैदानामध्ये जात आहेत. एक तकदीर स्टेजवरती इथे आहेत, खाली बसलेले आहेत. एक तकदीर मैदानावरती जात आहेत. फलंदाज सोमनाथ एक मोठा फटका खेळायच्या प्रयत्नात झेल बाद झाल्यात. नितीनकडे झेल या ठिकाणी सोपवला आणि 3 विकेट या ठिकाणी गमावलेले आहेत. पहिले षटक संपन्न. धावा केवळ 5, विकेट मात्र 3. बॉलिंग मार्कवर परिवर्तन.
बॉलिंगसाठी सचिन भोईर तयार होत आहेत. स्ट्रायकिंगला बॅटर मनोज पाटील. स्वागत आहे सगळ्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. यूट्यूबवरती जे प्रेक्षक UTC वरती ही स्पर्धा एन्जॉय करतात त्यांचे स्वागत, आणि जे मैदानावरती प्रेक्षक आहेत व इतर खेळाडू आपण बघतायत त्यांचंही मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. पिंटू गायकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचे स्वागत करूया. कमलाकर भोईर दुहेरी भूमिकेत आहेत. कधी वेळ पडली तर मैदानावरती आणि कधी गरज पडली तर कुठलाही टेक्निकल इश्यू झाला तर नक्कीच तो गुंता सोडवण्यासाठी तयार असतात. फुल टॉस स्क्वेअर लेगला ढकललाय. ताकद बिलकुल नव्हती पण गॅप मोठी आहे. चेंडू गेलाय सीमारेषेबाहेर. पहिलाच बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. आणि या चौकार आणि धावसंख्या धावफलकावरती झालेली ती म्हणजे 9. सचिन पुन्हा एकदा. पहिला बॉल नियंत्रण नव्हतं. ओ बॅट चेंज. वेगवान चेंडू होता. मागचा जास्त गती नव्हता. फुल टॉस होता. आणखीन एक धक्का. ही विकेट फार महत्त्वाची आहे कारण मनोज पाटील अत्यंत घातक फलंदाज आहेत, विस्फोटक फलंदाज आहेत. पण मनोज पाटील येत आहेत डगआउटमध्ये. 9 वरती लागतोय. चौथा धक्का. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई 40+ला. संदीप चौधरी न्यू बॅटर मैदानावरती येत आहेत. दोन्ही फलंदाज आता मात्र नौखे आहेत कारण दोघांनी एकही चेंडू फेस केला नाही. संदीप तयार. चांगलं कमबॅक सचिन भोईरचा. ओव्हर द विकेट. ओ फुल टॉस फुल लेंथ. स्लोअर वन होता. फायदा घेता आला नाही. व्हेरिएशन दाखवत आहेत सचिन भोईर. मागचा चेंडू प्रचंड वेगाने, त्याच्या आधीचा मध्यम गतीने, हा चेंडू मात्र संत गतीने हाताळला होता. धावसंख्या धावफलकावरती 10. दुसरं षटक सुरू आहे. सचिन पुन्हा एकदा. ओव्हर द विकेट. हलक्या हाताने फिल्डर स्वतः त्या ठिकाणी. सचिन चेंडूच्या खाली झेल ड्रॉप झालाय. चेंडू अडवण्यासाठी वेळ लागतोय तोपर्यंत एक धाव इथे मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 11 धावा झाल्यात. यावरचे एकूण 4 चेंडू आतापर्यंत संपन्न झालेले आहेत. पहिला बॉल खराब होता. फुल टॉस होता. मात्र त्यानंतरचं कमबॅक चांगलं राहिलं. वेगवान आहे बघा. मागचे 2 चेंडू स्लोअर वन, त्यानंतर हा फास्टर वन. व्हेरिएशन फार पूर्वीपासून दाखवत आहेत. वेगवेगळे चेंडू टाकण्याची ही कला प्रत्येकाकडे असायला हवी. गोलंदाज म्हटलं की फक्त आला आणि चेंडू टाकला असं नाही, तर 6 चेंडू वेगवेगळ्या प्रकारचे टाकण्याची कला पाहिजे तुमच्याकडे. हा चेंडू गलीमध्ये जातो. 1 धाव पूर्ण होते. अशा प्रकारे या षटकाची समाप्ती होते. धावसंख्या एकूण धावफलकावरती या षटकाच्या शेवटी आपण बघतोय ती म्हणजे एकूण 12 झालेले. पहिल्या ओव्हरमध्ये 5 आल्या, या ओव्हरमध्ये 7 आल्या. धावांची गती कमी जरूर आहे पण त्याहीपेक्षा जास्त चिंता आहे ती म्हणजे विकेट्स गमावलेले आहेत. ते 4 विकेट गमावलेले आहेत. 2 षटकार आणि धावा 12. तर पिंटू यांनी आम्हाला एक अशी बातमी दिलेली आहे जी व्हॉट्सअपच्या माध्यमातून ही बातमी पसरलेली आहे. भरपूर अशा घटना होत असतात फसवणुकीच्या. अनेकांना आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून सावध करण्याचा प्रयत्न करत असतो. अशीच एक घटना आज नारायण गावात
घडलेली आहे. आज 4 छक्के जे यांना तृतीय पंथी आपण म्हणतो, किन्नर म्हणतो, जे दिनेश शेंद्रे यांच्या घरी पैसे मागायला गेले होते. त्यांनी 100 रुपये दिले तर त्यांनी ते पैसे अंगावर फेकून आमच्याकडून तो 5,000 रुपये घे असं बोलून तिथे राहणाऱ्या महिलेकडे ते दिले आणि त्या नोटांवर केमिकल होता आणि त्या केमिकलमुळे खरं तर ती महिला बेशुद्ध पडली असावी आणि त्या महिलेवरती त्यांनी एक प्रकारे कंट्रोल मिळवला, नियंत्रण मिळवलं आणि घरातले दागदागिने पैसे ते लुटून घेऊन गेले. तर सगळ्यांनी सावध राहा, महिलांनी सावध राहा, पण इथे सावध राहावं लागेल क्षेत्ररक्षकाला. आणि काय जबरदस्त झेल, श्याम त्या ठिकाणी टिपते आहेत. 5वा धक्का मैदानावरती लागतोय, काटही 40+ला. भरपूर घटना घडत असतात जगामध्ये. अनेक भोंदू बाबा आहेत, अनेक लुटारू आहेत, अनेक फसवणूक आपल्याला होताना आपण बघतोय. सध्या सायबर क्राईम देखील सातत्याने होताना आपण बघतोय आणि त्यामुळे सगळ्यांनी सावध राहा. अजिबात अशा बोलतापांना बळी पडू नका. अपरिचित व्यक्तींना घरामध्ये घेऊ नका. कोणी येईल सांगेल तुमचं भविष्य सांगतो, तुम्हाला पैसे कमवण्याची आयडिया देतो, अजिबात नाही. वर्तमानात तुम्ही त्यांना जवळ कराल ते तुमचं भविष्य पूर्णपणे उद्ध्वस्त करतील. त्यामुळे प्लीज अजिबात झटपट पैसे कमवण्यासाठी कुठल्या प्रकारे मागे लागू नका. हो, केशव महाराज आले त्या ठिकाणी. एक केशव महाराज आपण साऊथ आफ्रिकेमध्ये बघतो, जे गोलंदाज आहेत आणि आफ्रिका भारत T20 सिरीज आपण बघितली. 270-280 धावा 20 ओव्हरमध्ये व्हायला लागल्या. इतकं झटपट क्रिकेट वाढले की कसोटी क्रिकेटचं महत्त्व कमी होत चाललं आहे आणि त्यामुळे न्यूझीलंडने आपल्याला व्हाईट वॉश दिला. ऑन साईडला प्लेस करतायत, बॅकवर्ड स्क्वेअर लगा, चेंडूला थांबवलंय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे नितीन होते. एकच धावे, धावसंख्या धावफलकावरती एकूण 13 धावा झालेत. धावसंख्या एकदम संत गतीने आहे. त्यामागचं कारण आहे टॉप ऑर्डरचे बॅटर खेळपट्टीवरती स्थिरावले नाही, थांबले नाही आणि तो दबाव आता मधल्या फळीवरती. हलक्या हाताने ऑन साईडला पहिली धाव वेगाने घेतली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल, वेळ देखील मिळणार आहे तितका, कारण भरपूर मागे होते फिल्डर. धावसंख्या धावफलकावरती बघता आपण एकूण झाली ती म्हणजे 15. यावरचा शेवटचा चेंडू, तिसरा षटक, अखेरचा चेंडू. बॉलिंग मार्कवर आपण बघतायत योगेश पाटील. पुन्हा एकदा स्ट्राईकला आपण बघतो बॅटर तकदीर. हलक्या हाताने प्लेस करतायत, फिल्डर आहे डीपमध्ये. एकच धाव. चांगलं क्रिकेट, सेन्सिबल क्रिकेट दाखवत आहेत. विकेट गमावलेले आहेत एकूण 5. त्यामुळे एक पार्टनरशिप होणं गरजेचं आहे. बचेंगे तो और भी लढेंगे याच इराद्याने हे दोन बॅटर खेळत आहेत. पण पुढच्या 2 ओव्हरमध्ये या संघाला किमान इथून आपण जर विचार केला, सध्या धावफलकावरती धावा दाखवत आहेत 16, म्हणजे अजून 25 ते 30 पेक्षा जास्त धावा जर झाल्या तर एक चांगली मॅच बनू शकते. जसं आपण बघितलं मगाशी पहिल्या फेरीमध्ये जेव्हा वडवली नारळी खेळत होते, वडवलीच्या 4 ओव्हरमध्ये नारळीच्या 29 धावा होत्या, पण शेवटच्या बॉलरने 31 धावा दिल्या आणि त्यांची धावसंख्या 60 झाली. त्यामुळे 1 ओव्हर, एखादा चेंडू, एखादी इनिंग सामन्याला पूर्णपणे त्याची दिशा बदलू शकतं, कलाटणे देऊ शकते. बॉलिंगसाठी तयार त्या ठिकाणी आपण बघतायत पुन्हा एकदा श्यामला पाचारण करण्यात आले. एक षटक श्यामने हाताळलं होतं पहिलं, जिथे फक्त 5 धावा दिल्या आणि त्याच कारणास्तव पुन्हा एकदा विश्वास श्याम भोईरवरती दाखवण्यात आलाय. नेहमीच लॉंग रनअपने बॉलिंग करत असतात. भरपूर वर्ष उंबारली संघासाठी रेग्युलर खेळलेले आहेत. आता 40+ आनंद घेत आहेत. स्ट्राईकला तकदीर.
बॅटची एज मागे फिल्डर वेल स्टॉप. गुड फिल्डिंग एकच धाव मिळेल. धावसंख्या धाव फलकामध्ये फक्त आपण एकूण झाली ती म्हणजे 17 धावा. चौथं षटक सुरू झालेलं आहे. 17 ही धावसंख्या आपण बघतायत. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटई 40+ची. वेगवान चेंडू ब्लॉक हॉलमध्ये खोलवर टप्प्याचा चेंडू. डॉट चेंडूचं पर्सेंटेज प्रचंड बघायला मिळालं आपल्याला इनिंगमध्ये. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 1 डॉट, त्यानंतर 1 डॉट, दुसऱ्या ओव्हरमध्ये, तिसऱ्या ओव्हरमध्ये 2 आणि आता मात्र 1 डॉट. त्यामध्ये 5 विकेटही काउंट करावे लागतील. म्हणजे एकूण 10 चेंडू निर्धाव गेलेत. हवेत आहे बॉल. फिल्डर खूप मागे आहेत. स्वतः गोलंदाज श्याम धावत आहेत. आणि बघा इथून केशव महाराज यांना जीवाचं रान करावं लागलं दुसरे धाव पूर्ण करण्यासाठी. आणि या 2 धावेने धावसंख्या 19. अजूनही इनिंगचे 9 चेंडू शिल्लक आहेत. उन्हाचा तडका जाणवतोय. थंडी थोडीशी जाणवते पण तितकी कडाक्याची थंडी अजून सुरू नाही झाली. आणि चेंडू आणखीन एक सुंदर चेंडू ब्लॉक हॉलमध्ये आपण बघतायत. आणि अशा प्रकारे फलंदाज क्लीन बोल्ड. बघा ऑल आउट झालाय. ऑल आउट आपण कसं म्हणणार तर म्हणावंच लागेल कारण फिल्डरच नाही. 7 वेडात वीर मराठे दौडले होते 7, तसे 7 जण दौडले. गरज नाही 4 जण आले नाही आणि त्यामुळे आज संघ ऑल डाऊन. यंगस्टर आलेले आहेत पण त्यांचं वय आपण बघितलं तर आता 40+ नाही झाले. त्यांना संधी मिळाली असती. तर भावेश पाटील देखील आलेले आहेत. उंबरलेचे उत्कृष्ट स्कोरर 40+ मध्ये तेही काम करत आहेत. त्यांचंही स्वागत करूया. 7च खेळाडू आले होते काटईचे आणि त्यामुळे 6वा धक्का लागला आणि संघ सर्व गडी बाद. एकूण धावसंख्या 19. 20ची गरज आहे विजयासाठी. ईश्वरी 11 गावदेवी उंबारलीला करायचे आहेत 20 धावा. या ऐकूया धावतवर्ण दुसऱ्या सत्रात बाळू पाटील यांचं. थँक्यू.
पुढे आलेल्या सर्व मान्यवरांच्या खेळाडूंचं हार्दिक स्वागत. वैदेही 11 प्रभात 40+ वाकलन संघ आयोजित आर्या स्मृती चषक 2024 दमदार आयोजन पाहतोय. 19 धावा झाल्यात काटे 40+ संघाचे. 20चं लक्ष आहे, एक सोपं लक्ष आहे डोळ्यासमोर. चला टॉससाठी या. नारिवली आणि वाकलन दोन्ही संघाच्या संघनायकाने टॉससाठी यायचं आहे. सोमनाथ गायकर देखील आले आहेत. रेग्युलरचे खेळाडू किशोर पाटील 40+चे खेळाडू खूप चांगलं फिटनेस ठेवलंय. अशोक पाटील किशोर पाटीलचं एक संकल्पना आहे की येणाऱ्या काळामध्ये मी शिर्डीला सायकलवर जाणार आणि साईबाबा त्यांची इच्छा पूर्ण करो अशी आम्ही एकविरा चरणी आणि साईबाबा चरणी प्रार्थना करतो. कारण खूप चांगलं फिटनेस, रोज 35-30 किलोमीटर सायकल चालवतात. आज त्यांची आपण बॉडी लँग्वेज बघितली तर खूप चांगलं फिटनेस आहे. मला वाटतं त्यांच्या मुलापेक्षा त्यांची फिटनेस खूप चांगली झाली. सोमनाथ गायकर येतात, एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू. आजही उंबाट्याची स्पर्धा आठवते. वाकलन गावात बाईक घेऊन आले होते. चला या टॉससाठी या. नारिवली 40+ आणि आपण इथे वाकलन 40+. सलामीची जोडी SP येतोय आणि अमित निसर्ग हॉटेलचे प्रॉपरेटर, खूप चांगले गीतकार देखील आहेत. चांगले गीतं त्यांच्या माध्यमातून देखील गायली जातात त्यांच्या मुखातून. आज सलामीला पाठवलंय. कदाचित 20 धावांचे लक्ष आहे. त्यामुळे रवी भोईर आणि त्याच्या सहकार्याने थोडंसं बॅटिंग ऑर्डरमध्ये चेंजअप केलं. रवी भोईर यांचे सुपुत्र प्रेम भोईर, ज्युनियर प्रेम नाही, सिनियर चालत नाही, प्रेम भोईर ज्युनियर पण चालत नाही झाली. त्यामुळे आपण येतोय. आज चेंडू पूलच्या माध्यमातून पाठवला. या वेळेला वडिश लॉंगर क्षेत्ररक्षक येतो, जोपर्यंत चेंडूला फीड करतोय. 2 धावा मिळतात का? SP ला 2 धावा मिळाल्यात. नाही, हॅट्रिक देखील घेतली आहे. पण भावेश मी तर म्हणेल ना प्रेम, तुम्ही लेदर क्रिकेटकडे जास्त लक्ष द्या, कारण तुमचं फ्युचर ना खूप चांगलं आहे. संधी मिळाली तर तुमचं नाव मोठं होईल, गावाचं नाव मोठं होईल, आपल्या आगरी समाजाचं नाव मोठं होईल. चांगला चेंडू होता. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाही. चिन्मय पाटील बघा, आपण आजद्या गावचा खेळाडू, हिमाचल प्रदेशकडून आपल्याला खेळताना दिसणार. रणजी स्पर्धा. अरविंद बॅकफुट गेले, पंच केला. यावेळेला चेंडू वेगाने चालला डीप पॉइंट रिझर्व मधून. आउटफील्ड फास्ट आहे. तकदीर पाटला करायच्या आधी चेंडू सीमा पार चौकार. 6 धावा धावफलकातील लागलेत आपण पाहू शकता यावेळेला. चला टॉससाठी या लवकर. वाकलन 40+ आणि नारिवली 40+ टॉससाठी यायचंय. शॉर्ट प्लेनचा चेंडूचा पूल पुन्हा एकदा आपण तर बिडावरून चेंडू चला वाडी लॉंगॉनला क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा होत मिळत आहेत. सीताराम पाटीलला 2 धावा मिळतात. एक गावदेवी ईश्वरी लिओन उंबारली 40+ संघाला. अशोक पाटील पुन्हा एकदा आपल्याला मॅच बघायला मिळेल. उंबारली 40+. मला वाटतं या आठवड्यात ही दुसऱ्यांदा मॅच लागली. सीलच्या स्पर्धेत झाली ती पहिली फेरी होती, आता दुसऱ्या फेरी ती मॅच लागेल. आणि पुन्हा एकदा एड्युसनच्या स्पर्धेत हा चेंडू पूल करतात. यावेळेला व्यवस्थित मिडल होत नाहीये. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल बिडॉनला 1 धावी ते कंप्लीट केली जाते. धावसंख्या धावफल करते अशोक पाटील मला माहिती येत आहेत. 9 धावा 11ची गरज आहे. या दोन्ही संघांमध्ये आता चांगली मॅच बघायला मिळेल. आणि पुन्हा एकदा आपण बघितले तर एड्युसनच्या स्पर्धेत देखील हे 2 संघ इन ॲक्शन मध्ये बघायला मिळेल. अमित पाटील आता खातं उघडायचंय. अरविंद राईट आर्म राऊंड द मारा करतो वाकलन गाव एंड कडून. बॅकफुट गेला, पंच केला. यावेळेला मिड ऑफ फॉरन चेंडू चालला. जबरदस्त क्षेत्ररक्षक येत आहेत. 2 धावा मिळत आहेत. नाही, SP सांगितलं मी हाय ना. धावसंख्या धावफल कर त्यामुळे पाहू शकता यावेळेला 10 धावा. षटक संपलंय म्हणजे SPचा योग्य निर्णय होता. SPला माहिती आहे की अमित पाटीललाच खेळू दे. विठ्ठल पाटील, पंडित भोईर सामना एन्जॉय करतायत. नारोलीचे कॅप्टन येत आहेत. चला वाकलन 40+चे कॅप्टन या टॉससाठी. केडी देखील येत आहेत. शरद देखील येतात. टॉस करू आपण. तर पंडित भोईर आणि विठ्ठल दादांना विनंती करतो या आपण दोघंही. संदीप पाटीलच्या पण सुभाष मारत मॅच देऊ या सामन्याची. दादा या. विठ्ठल दादा या या. 4 षटकांची मॅच असणार आहे. दुसऱ्या फेरीतील पहिली मॅच. केशव महाराज नर्मदा परिक्रम करून आलेले आहेत. अशोक पाटील आपल्या समाजात बबन महाराज आहेत. 4 वेळा नर्मदा परिक्रम केले. अतिशय खडतर प्रवास.
वाकलन 40+ संघाने टॉस जिंकलाय. डिसिजन पेंडिंग आहे. अशोक पाटील, जर तुम्हाला कधी वेळ मिळाला आणि बबन महाराजांचं प्रवचन किंवा कीर्तन असेल ना तर ऐका. खूप काही घेण्यासारखं त्यांच्याकडून आणि कोणत्याही प्रकारचा मोबदला घेत नाही अशोक पाटील. ते सहखर्चाने येतात, सहखर्चाने जातात. असे भरपूर कमी महाराज बघायला मिळतात. केशव कुल एकनाथ पाटील साहेबांचं आगमन झालं इथे. चेंडू वेगाने चालला, यावेळेला फाईन लेगला बीट करून लॉंग स्टॉपला आणि वेगाने चेंडून गेलं. रवींद्र पाटील साहेबांचं देखील इथे आगमन झालं. एकनाथ पाटील, रवींद्र पाटील साहेबांचं आगमन झालंय. धावसंख्या हा फलकर ते आपण पाहू शकता यावेळेला 14 धावा. मला वाटतं पट्टीसाठी केडी बघा जरा तयार राहायचं, मार्किंग करायचंय. हनुमानचा इशारा आला तसं. केशव गोलंदाजी मार्कवर. साकेतला अमित फुलच्या माध्यमातून पाठवून दिलाय चेंडूला. यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी बारच्या पार. चौकार. सलग 2 चेंडू 2 चौकार आल्यात. 2 धावांची गरज म्हणजे मॅच लवकर संपणार आहे. अशोक पाटील वेळ वाचणार आहे. केशव पुन्हा गोलंदाजी मार्कवर. हा चेंडू उंच गेला. यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये आणि अमित पाटीलने काय फिनिश केलं बघा. 3 चेंडू 3 चौकार. टाय होऊन देते अमित पाटील साठी. नाही योगेश, आता टीका कोणावर कराल तुम्ही? चांगली बॅटिंग केली ना अमितने. आता नाही चान्स द्या, त्यांच्याकडे गुणवत्ता आहे, ताकद आहे. सचिन, संधी मिळाली का सर्वजण सोनं करणार. प्रेम जरी सोनं आता 80,000 रुपये तोळा, पण यांना संधी मिळाली, सोनं केलं ना. त्या सामन्याचा मार्द मॅच लगेच